बोर व्याघ्र प्रकल्प वर्धा अंतर्गत रहाटी सफारी गेट आणि ढगा सफारी गेट याचा उद्घाटन सोहळा थाटात संपन्न झालाय। प्रमुख उपस्थिती म्हणून खासदार अमर काळे, आमदार सुमित वानखेडे, आमदार राजेश बकाने, अभिजित वंजारी, सदस्य विधान परिषद जिल्हाध्यक्ष संजय गाते, सुधीर दिवे, माजी जिल्हा परिषद सरिता गाखरे उपस्थित होते। पालकमंत्री पंकज भोयर यांनी फीत कापून या सफारी गेटचे लोकार्पण केले। यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। तर बोर व्याघ्र प्रकल्प अंतर्गत या सफारी गेटचे उद्घाटन करण्यात आले। वर्धा जिल्ह्यामध्ये विकासाच्या कामामध्ये आणखी एक मानाचा तुरा त्या ठिकाणी पडलेला आहे। वर्ध्याच्या बोर व्याघ्र प्रकल्पामध्ये आधी 2 गेट होते, एक बोरचं आणि दुसरं अडेगाव मधलं होतं। आज त्या ठिकाणी अजून नवीन 2 गेट ॲड करण्यात आलेले आहेत, एक ढगा आणि दुसरं रहाटी। हे दोन्ही व्याघ्र प्रकल्पाच्या गेटमुळे नवीन पर्यटक या ठिकाणी निश्चितपणे मोठ्या प्रमाणावर येईल आणि या पर्यटनाच्या माध्यमातून वर्ध्यामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती देखील होणार आहे आणि पर्यटकांना वेगळ्या संधी या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत। आजूबाजूच्या परिसरातल्या वर्धा जिल्ह्यातल्या नागरिकांना या ठिकाणी मोठ्या पर्यटनाच्या संधी उपलब्ध होतील। पुनर्वसनासाठीचे प्रयत्न काय केलेले? पुनर्वसनाकरिता ज्या 5 गावांची मागणी होती, 5 गावांच्या पुनर्वसनाच्या मागणीचा प्रस्ताव होता, तो ह्या भागाचे स्थानिक आमदार सुमितजी वानखेडे यांच्या पुढाकारात राज्य शासनाकडे आपण त्याचा पाठपुरावा केला आणि शासनाने देखील निर्णय घेतला। 5ही गावांचं पुनर्वसन त्या ठिकाणी होणार आहे आणि येणाऱ्या बजेटमध्ये याच्याकरिता जवळजवळ 100 कोटी रुपयाची तरतूद देखील करण्यात आली। येथील रस्त्याला डांबर रस्ते जे आहेत त्याला अंडरपास नसल्यामुळे मानव वन्यजीव संघर्ष वाढतोय असं इथे सांगण्यात येतं। काय याच्यासाठीची पुढची सुविधा असणार आहे? या संदर्भात ज्या ज्या अडचणी आहेत त्याचा अभ्यास करून योग्य मार्ग त्याच्यावरती काढण्यात। संपूर्ण जंगलामध्ये जे आहे मोठ्या प्रमाणावर इतर अतिक्रमण जे आहेत, अवैध अतिक्रमण जे आहेत ते बघायला मिळतात। नुकतंच आता बाहेर आलं ते तिथे सुद्धा दिसण्यात आलेलं हे अतिक्रमण काढण्यात आलं। तशा सूचना वन विभागाला देण्यात आलेल्या आहेत, जे अवैध अतिक्रमण आहे निश्चितपणे लवकरात लवकर काढण्यात येईल। सर, या भागात पर्यटनाला तर वाव दिला, पण या पर्यटनाच्या बाहेर जे आहे तिथे रोजगारासाठी काही युवकांना नवीन गाळे किंवा काही नवीन मार्केट उभं करण्यासाठी शासनातर्फे किंवा वन विभागातर्फे काही प्रयत्न केले जातात। वर्धा जिल्ह्यामध्ये पर्यटनाच्या अनेक संधी आहे आणि मागच्या काही वर्षापासून आपण ह्या पर्यटन विकासावरती भरपूर काम त्या ठिकाणी करतो आहेत। त्या पर्यटनाच्या माध्यमातून युवकांना नवीन रोजगाराच्या संधी देखील उपलब्ध करून देण्यात दृष्टीने मनापासून अभिनंदन। आणि ही एक नवीन सुरुवात करत असताना काही ग्राउंडचे प्रश्न आहेत आणि त्याची आत्ताच आपण चर्चा केली। गंभीराने अभ्यास होणंच आहे आणि चांगलीच करत असतात जे ग्राउंडचे प्रश्न आहेत त्याच्या पुढच्या काळामध्ये सोल्युशन निघेल अशी अपेक्षा करतो। मानवी संघर्षाच्या माध्यमातून तुम्ही मगाशी बोलताना सांगितलं की मोठ्या प्रमाणावर जे आहे नागरिकांचा मृत्यू किंवा जे आहे मोठ्या प्रमाणाचे अपघात झालेले हे फॅक्ट आहे, कारण की सर्वात जास्त लोक जे मारले गेले ते आर्मी विधानसभा मतदारसंघामध्ये मारले गेले बागाच्या ठिकाणी। त्यामुळं हा इथला एक सर्वात मोठा प्रश्न आहे, सिरियस प्रश्न आहे आणि त्याच अनुषंगाने मी भाषणामध्ये सुद्धा बोललो की या सर्व विषयावर गांभीर्यानं पुढच्या काळामध्ये विचार होणं गरजेचं आहे। जसं सर्वात महत्त्वाचा विषय मी जो बोललो की पडीत जमीन जे राहते वाघाच्या भीतीमुळे, म्हणजे दोन्हीकडनं मरण होतं। जागलीवर गेलं नाही तर पीक उद्ध्वस्त होतं आणि शेतामध्ये रात्री जागलीवर जायचं असेल तर वाघाच्या भीती आणि वाघाच्या अटॅकमुळं मरण पावणाऱ्या लोकांची संख्या या मागच्या सप्टेंबर मागच्या याच्यामध्ये जवळपास 40 या काही दिवसामध्ये 40 जनावरं या संपूर्ण परिसरामध्ये वाघाच्या अटॅकमध्ये मरण पावले। गाई असेल, म्हैस असेल, बकरी असेल, हे आता जवळपास 40 काही दिवसामध्ये। मग हा थोडा सिरियस विषय, याच्याबद्दल सर्व सन्माननीय अधिकारी आहेत आणि या सर्वांनी सन्माननीय अधिकारी तर आहेत, पण आपण लोकसभेचं प्रतिनिधित्व आपण करतो। न्यूज एक्सप्रेस करिता संतोष देशमुख, वर्धा।